26 मे 2025ला आहे शनी जयंती आणि या दिवशी एक खास उपाय नक्की करावा. त्या उपायाने काय होतं तर शनी जयंतीच्या दिवशी केलेल्या उपायामुळे पितृदोष असेल, ग्रहपीडा असेल, शनीपीडा, शनीची साडेसाती, त्याचबरोबर जर तुमचं काम होत नाहीये, प्रगती अडली आहे, कुटुंबियांची प्रगती होत नाहीये, मुलांच्या शिक्षणात अडथळे येत आहेत, यांसारख्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांमधून सुटका मिळते. आपल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा सगळ्याच प्रकारच्या समस्यांमधून सुटका करून घेण्यासाठी शनी जयंतीचा दिवस सुवर्ण संधी घेऊन येतो. मग या दिवशी नक्की काय करावं? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून तयार व्हा. त्यानंतर शनिदेवांच्या मूर्तीवर तेल, फुलांची माळ आणि प्रसाद अर्पण करून शनिदेवांच्या चरणी काळे उडीद आणि काळे तीळ अर्पण करा. त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनी चालीसाचे पठण करावे. शनी जयंतीला गरजूंना अन्नदान करणं सुद्धा महत्त्वाचं मानलं जातं. शनी जयंतीच्या दिवशी संध्याकाळी पश्चिम दिशेला एक दिवा लावा आणि एका खास मंत्राचा जप करा. तो मंत्र याप्रमाणे: ओम शम अभय हस्ताय नमः. मंत्र पुन्हा एकदा: ओम शम अभय हस्ताय नमः. शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही आणखीन एका मंत्राचा जप 11 वेळा करायचा आहे. तो मंत्र याप्रमाणे: ओम शन शनेश्वराय नमः. या मंत्राचा जप 11 वेळा करायला विसरू नका. त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. आता बघूया की कोणता महाउपाय तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी करायचा आहे. शनी जयंतीला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा नक्की लावा आणि तिथेच बसून शनी स्तोत्राचं किंवा शनी चालीसाचं पठण करा. तुमच्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही समस्या असतील त्या यामुळे दूर होतील. शनीची साडेसाती चालू असेल किंवा शनी अडीचकी, शनी महादशा वगैरे चालू असेल तर शनी जयंतीच्या दिवशी काळ्या चांबड्याचे जोडे किंवा चप्पल घालून शनी मंदिरात जावे आणि अनवाणी पायाने घरी परतावे. असं मानलं जातं की शनी दोषापासून मुक्ती त्यामुळे मिळते, पण हे करताना मागे वळून मात्र पाहू नका. शनी जयंतीच्या दिवशी दानधर्म करायला विसरू नका, कारण शनी महाराज त्या लोकांवर प्रसन्न होतात जे दानधर्म करतात. गरजूंची गरज ओळखून त्यांना अन्नदान, त्यांना ज्या वस्तूंची गरज असेल त्या वस्तूंचं दान शनी जयंतीला नक्की करा. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कितीही पूजा केलीत पण तुम्ही तुमच्या आई वडिलांचा अपमान केलात तर मात्र शनिदेव कधीही तुमच्यावर प्रसन्न होणार नाहीत. आई वडिलांची सेवा करणाऱ्यांवरच शनिदेव प्रसन्न होतात. खरे तर शनिदेवांना प्रसन्न करण्याचा एक साधा, सोपा आणि सरळ मार्ग आहे. तो म्हणजे मुक्या प्राण्यांची, आई वडिलांची, वयाने ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तींची, अपंग व्यक्तींची, समाजातल्या दुर्बल आणि गरीब व्यक्तींची सेवा करणं, त्यांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करणं. एवढं जरी केलं तरी सुद्धा दुसरा कुठलाही उपाय करण्याची गरज पडत नाही. शनिदेवांची कृपा होतेच होते आणि कुठल्याही मोठ्या संकटातून व्यक्ती तारून जाते. शनिदेवांना कर्मफलदाता म्हटलं जातं. आपल्या चांगल्या वाईट कर्मांची फळं शनी महाराज आपल्याला देत असतात आणि म्हणूनच तुम्ही जर शनी जयंतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार उपाय केलात तर त्याचा तुम्हाला लाभ होईल आणि तुमच्या जीवनात असणाऱ्या अडचणी दूर होतील. तुमची रास मेष रास आहे का? मग तुम्ही शनी जयंतीला घरामध्ये रुद्र अभिषेक करा. त्यामुळे तुम्हाला निश्चितच फायदा होईल. वृषभ राशीच्या व्यक्तींनी शनी जयंतीला महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. मिथुन राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी दशरथ कृत नील शनी स्तोत्राचा पाठ करावा. कर्क राशीच्या लोकांनी शनी जयंतीला लोखंडी वाटीमध्ये मोहरीचं तेल घेऊन त्यात आपलं प्रतिबिंब बघून ते तेल दान करावं. सिंह राशीच्या व्यक्तींनी शनी जयंतीला काळे तीळ किंवा अख्खे काळे उडीद दान करावेत. कन्या राशीच्या लोकांनी एका मंत्राचा जप करायचा आहे आणि तो शनिदेवांचा बीजमंत्र आहे. तो मंत्र याप्रमाणे: ओम प्राम प्रीम प्रोम सह शनेश्वराय नमः. तुळ राशीच्या व्यक्तींनी शनी जयंतीला शमी वृक्षाला जल अर्पित करावे आणि शमी वृक्षाची पूजा करावी. तुमची रास वृश्चिक आहे का? मग तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी एखाद्या गरीब किंवा असहाय्य व्यक्तीला अन्नदान करा किंवा यथासंभव मदत करा. धनु राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी मुंग्यांना साखर आणि गव्हाचं पीठ खाऊ घालायचंय. मकर राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी दशरथ कृत नील शनी स्तोत्राचा पाठ करायचा. तुमची रास कुंभ असेल तर कुंभ राशीच्या लोकांनी शनी जयंतीला शनी नक्षत्र आणि शनीच्या होऱ्यामध्ये उत्तम गुणवत्ता असलेला नीलम मणी धारण करावा. पण हा धारण करण्याआधी तज्ञ ज्योतिषांचा सल्ला नक्की घ्यावा. मीन राशीच्या व्यक्तींनी आपल्याहून लहान असणाऱ्यांशी चांगलं वागावं आणि एखाद्या धार्मिक स्थळाच्या मुख्य दाराची स्वच्छता करावी, म्हणजे एखाद्या मंदिरात जाऊन स्वच्छता करावी.
याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या राशीप्रमाणे शनी जयंतीला उपाय केलेत तर तुमच्या जीवनातील समस्या नक्कीच दूर होतील. मंडळी, राशीनुसार उपाय तर तुम्ही कराच, पण त्याचबरोबर काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आई वडिलांचा अपमान करणाऱ्यांना शनिदेव कधीही माफ करत नाही. त्यामुळेच आपल्या आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा करणाऱ्यांवर शनिदेव नेहमी प्रसन्न होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका. मुक्या प्राण्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय करू नका. हे सुद्धा एक कारण असतं शनिदेव क्रोधित होण्याचं. त्याचबरोबर गोरगरीब आणि असहाय्य, अपंग अशा व्यक्तींची तुम्हाला जमेल तशी मदत करत राहा. त्यामुळे सुद्धा शनिदेवांची कृपा आपल्यावर होते. जय शनिदेव. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.